विकासाचा दृष्टिकोन ठेवला, डेव्हलपमेंटचा दृष्टिकोन ठेवला आणि आपण जनतेच्या कोर्टात गेलेलो आहोत. जनतेकडे आशीर्वाद आपण मागत आहोत. ही स्वबळावरची परिस्थिती येऊ नये हे रोजच आम्ही सांगतोय, पण तो विषय आज मी बोलणार नाही. ते सगळं आपल्याला माहिती आहे. मी अनेक दिवसांपासून आपल्या समोर ती चर्चा करतो. पण आपण शहराचा विकास करत असताना तो कसा असला पाहिजे, शहर आपलं कसं दिसलं पाहिजे. आम्ही जर निवडून आलो तर आम्ही या शहराला काय देणार आहोत याचा डेव्हलपमेंट प्लॅन येणाऱ्या 2 दिवसांमध्ये शहराच्या नागरिकांसमोर ठेवणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की आपण मला सांगा याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर. ज्या काही 18 नागरी सुविधा असतील आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक आम्ही विकासाचा मॉडेल तुमच्या समोर इकडे ठेवणार आहोत की नागरिकांना पटलं पाहिजे की हे जे निलेश राणे आणि शिवसेना म्हणते ते खरोखरच आपण देऊ शकतो का, याचा सगळा अभ्यास करून त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न सगळ्या प्रतिष्ठित लोकांसमोर आणि सगळ्या नागरिकांसमोर आपण एका हॉलमध्ये ठेवणार आहोत. कारण का आपल्याला खोटं करायचं नाही. लोकांना जे खरं आहे, जे देऊ शकतो तेवढंच मला त्यांना सांगायचं आहे. जेवढे नियोजनामध्ये बसू शकतं तेवढंच मला त्यांना सांगायचं आहे. त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही, खोटं बोलणार नाही. की ज्या लोकांनी मला 10 वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी जर मी खोटं बोललो होतो तेव्हा मला माफ करणार नाही, अजिबात करणार नाही. म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोटं बोलणं मला कधी जमणार नाही. एक शहर कसं उभं राहावं, आमच्या उमेदवार कसे आहेत, आमच्या उमेदवार शांत, संयमी, निष्कलंक असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून उभे केलेत. फक्त आमच्या वराडकर मॅडम नाही तर सगळेच आमचे उमेदवार कोणाच्याही वर भ्रष्टाचाराचा डाग तुम्हाला शोधून सापडणार नाही. कारण ते चांगलं शहर उभं करायचं. ते मंदिर आहे, मी अनेक वेळेला बोलतो, ते मंदिर आहे तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे. अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. त्यांनी फक्त उदरनिर्वाहाचं साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मला तुम्हाला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. आज तुम्ही बघा, एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो. मी थक्क झालो, ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत ह्या 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मराठा होत्या. त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या. म्हणून मी बोललो खोटं बोलणार नाही, खोटं बोलून कधीच सुरुवात करायची नसते. मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून. मी बोललो 7 नोव्हेंबर 2025 आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते, 1 मराठा लाख मराठा. बरोबर, मी पण मराठा झालो. सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेलो. त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. फक्त तुम्हाला वरवरच सांगतो, ह्या कालेलीच्या परब आणि परब म्हणजे 12/5चे परब असतात. बरोबर, एवढे प्युअर कडवट मराठी. मी माहिती काढली, कालेलीचे परब वरवड्यात कधी गेले, कणकवलीच्या. माझं गाव वरवडे. मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले. माझे वकील गेले. 1 दिवस लिपिक नाही, 1 दिवस आरो नाही, 3ऱ्या दिवशी पेपरचा ढीग मिळत नाही, 4थ्या दिवशी मोदी लिपीचा पत्र मिळत नाही, 5व्या दिवशी मोदी लिपीचा ट्रान्सलेटर भेटत नाही. मग शनिवार रविवार लागला. असे 7-8 दिवस आम्ही शोधतोय की आजोबा पणजोबा कुठे होते ओबीसी हे तरी आम्हाला दाखवा. जरी तुम्हाला कुणबी म्हणायचंय तर तुम्हाला कोण होता, खापर पंजोबा होता, पंजोबा होता, आजोबा होता, तुम्हाला त्याचा उल्लेख किंवा त्याची व्हॅलिडिटी, त्याची वंशावळ दाखवली पाहिजे. नंतर मी शोधला, मनोहर विठ्ठल परब
ही निवडणुकीच्या फॉर्म मध्ये आहे. पत्रकार तुम्ही सगळ्यांनी व्हेरीफाय करा, मी वेगळं नाव घेत नाही. जे त्यांच्या इलेक्शनच्या फॉर्म मध्ये आहे तेवढंच सांगतोय. मनोहर विठ्ठल परब कोण? मी बोलतो चला माझ्या वरवडे गावात शोधायचं. मनोहर विठ्ठल परब आहेत का? तिथे सापडले नाहीत. मी बोलो कालेलीत आहेत का? कालेलीत सापडले नाहीत. मी बोलो सिंधुदुर्गात आहेत का? सिंधुदुर्गात सापडले नाहीत. मग मी चला राहू दे, सुट्टीवर असतील, बाहेर गेले असतील, काय हरकत नाही. मग नंतर मोदी लिपी टू मराठी ट्रान्सलेशन त्यांनी दाखला दिला, मी नाही. मी ते मोदी लिपीचं डॉक्युमेंट काढलं. इलेक्शन फॉर्म मध्ये मनोहर विठ्ठल परब आणि मोदी लिपीमध्ये मनोहर विठू परब. मी बोलत चला माझा मोदी लिपीचा काहीतरी ट्रान्सलेटर चुकतोय की काय. मी गव्हर्नमेंटचा पकडला. तुम्ही सांगा साहेब विठूच आहे. अरे मधलं नाव विठू आहे. त्या वेळेला साहेब ही अशी नावं असायची. माझ्याही आजोबाचं नाव तातू, ही अशी नावं असायची. आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले, उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही. उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ. मोदी लिपी टू मराठी, कारण का तुम्ही मोदी लिपी वाचतात का नाही मला माहित नाही. मोदी लिपी टू मराठी. नंतर मी माहिती काढली की बाबा हा माणूस आहे होता की नव्हता एवढं फक्त मला सांगा. हा माणूसच नव्हता. मग शोधणार कुठून? पहिला दाखला दिला, मागितला, दाखवला नाही, मागितला. कुठून? कुडाळ मधून. कुडाळच्या प्रांत बोलला की देणार नाही, माणूसच दाखवा, तुमचा काहीतरी व्हॅलिडिटी दाखवा, तुमचा काहीतरी प्रूफ दाखवा, वंशावळ दाखवा. मग हे गेले कणकवलीमध्ये आणि शोधून शोधून माझंच गाव शोधलं. बरोबर. त्या सगळ्या विषयांवर मी उद्या पत्रकार विथ प्रूफ दाखवणार आहे तुम्हाला. जिथे खोटारड्यापणाने सुरुवात केली ना त्याचा अंत वाईट असतो. त्याला कधीही सक्सेस मिळत नाही, कधीही यश मिळू शकत नाही, यश मिळणारच नाही. सुरुवातच खोट्याने झालेली आहे. आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार. कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार. समजा देव न करो हे एक मताने जिंकले, 6 महिन्यांनी परत निवडणुका लागणार, त्यांचा फॉर्म बाद होणार. आपण हे मालवण शहरावर हे संकट येऊ द्यायचं आहे का? नाही. आपल्याला हवं आहे का 6 महिन्यानंतर वर्षभरात निवडणुका? आताच ठरवलं पाहिजे. खोटं बोलणारी ही लोक जे आता 1 महिन्यापूर्वी मराठे होते, आता ओबीसी अचानक झाले, त्यांनी सगळी व्हॅलिडिटी खोटारडी दिली आहे, खोटी दिली आहे. अशा व्यवस्थेमध्ये आपण कोणाला निवडून द्यायचं? का निवडून द्यायचं? अहो तो शहराचा महापौर असतो, शहराचा बॉस असतो. सगळ्या किल्ल्या तिजोरीची सगळी किल्ली त्यांच्याकडे. उद्या या कोटरडेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला, नगरपालिका गेली डब्यात, मग वाचू शकणार नाही आपण. मग तुम्हाला सांगतो अजिबात वाचू शकणार नाही. ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगेन, पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. पण लक्षात घ्या, हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे. हे मी 100% तुम्हाला आज मी या व्यासपीठावर सांगतो. कशाला करायचं खोटं? तुमच्याकडे उमेदवार नव्हता, मी दिला असता, मी दिला असता. पण खोटं काम, लोकांना खोटं बोलू नका, हे बरोबर नाही. लोक कधी माफ करणार नाही. आणि आपण कशासाठी बोलायचं? आता ते झालं तर सगळा आता विषय निलेश राणेवर. त्याला दाबा कसा येतो? एवढं सोपं आहे? आज सकाळी एसपी ऑफिस मधून काही लोक आली होती, सामंत साहेब, निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा एसपी ऑफिसला कळला पाहिजे. वा, मी काय स्मगलर आहे की डॉन आहे? कोण आहे? काय केलंय मी? आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही वाटेल ते कराल. आमच्याकडेही आहे.
पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही, अजिबात करणार नाही. मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे? मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच. कोणाची टाप नाही. जिथे मला पोहोचायचं तिथे मी पोहोचू शकत नाही आणि मला थांबवण्याची. मी काय अजिबात कधी वाईट करत नाही. मी पोलीस डिपार्टमेंटला मानणारा माणूस आहे, पण उगाच जर नको ते धंदे कराल तर कायदा आम्हालाही कळतो, कायदा आम्हालाही माहिती. मी सहन करणार नाही, अजिबात सहन करणार नाही. अहो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. लक्षात घ्या, इतिहास आहे. या राज्यामध्ये 350 पेक्षा जास्त किल्ले हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे होते, मुघलांचे नव्हते. मुघल किती होते? काय काय होतं त्यांच्याकडे? साम्राज्य होतं, गाडी घोडे होते. असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.